नमस्कार. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एकदम छान पदर सुटलेली अशी ही बट्टी. ही बट्टी आहे ना, ती काय साधी गोष्ट नाही. तिला खुसखुशीत करायला हवे, सुवासाने वेडे करायला हवे आणि एकदम रसरशीत वरणामध्ये खमंग पोट आणि मन दोन्हीही खुश करायला हवे. चला तर मग अशीच खुसखुशीत आज आपण भरपूर लेयर सुटलेली बट्टी पाहणार आहोत. त्याच्या सुरुवातीला आपण वरण करून घेऊ. तर पहा, इथं मी एक कप घेतलेला आहे. आता 200 ग्रॅम इतकी डाळ आहे. वजनी म्हणसाल तर आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. आता घरची डाळ आहे त्याच्यामुळे मी धुणार वगैरे नाही. सुरुवातीला त्याच्यात पाणी घालून घेतलेलं आहे. अगदी थोडीशी याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे. हळद घालून झाली, एक माप तेल घालायचं म्हणजे जास्त उतू जाणार नाही आणि छान याला हलवून घ्यायचं आहे. मीठ मी अजिबात घातलेलं नाही. आता कुकरचं झाकण लावून घेऊता. त्याला 1 इंच वर येईल इतकं मी पाणी घातलेलं आहे, नाहीतर करपलायला लागते. आता हाय हीटवर 1 शिट्टी आणि लो हीटवर 2 शिट्ट्या, असं एकंदरीत मी 3 शिट्ट्या करून घेणार आहे. तर पहा, शिट्ट्या देते तोपर्यंत आपण पीठ मळूत. तर इथं मी गव्हाचं पीठ आहे ना, ते घेतलेलं आहे. या कपाने 4 कप आणि त्याच कपाने 1 कप आपल्याला रवा घ्यायचा आहे. एकदम बारीक घ्यायचा बरं का. त्याच्यानंतर इथं मी धने आणि सोप असते ना, ती जाडसर अशी वाटून घेतलेली आहे. एकाचे 2 भाग केले तरीही चालेल. 1-1 चमच आहे. त्याच्यानंतर आपल्याला हातावर छान चुरगळून ओवा घालायचा आहे आणि जिरेसुद्धा घ्यायचे आहेत. अर्धा चमच दोन्हीही आहेत ते घालून झाले. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि घालायचं आहे त्याच्यासोबतच आपल्याला खाण्याचा सोडा अर्धा चमच. त्याच्यानंतर अगदी थोडीशी इथं आपण हळद घालून घेतलेली आहे, पाऊण चमच. त्याच्यानंतर छान असं सर्व जिनस मिसळून घेऊता. तेल छान कडकडीत गरम करायचं आणि याच्यावर घालून घ्यायचं. पूर्ण जिनस सुरुवातीला मिसळून घ्यायचे, नंतर कडकडीत तेल याच्यावर घालून घ्यायचे. 3 चमच इतकं तेल आहे. एकदम कडकडीत मोहन तेलाचं याच्यावर घालून घ्यायचं आहे. आता तूपसुद्धा तुम्ही वापरू शकता, पण तेलाने कसं एक त्याच्यावर कुरकुरीतपणा येतो. तर पहा, तेल घालून छान आपण सर्व भागाला हे पीठ असं मोडून घेतलेलं आहे. त्याच्या गुठळ्या असतात ना, त्या मोडून घ्यायच्या आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला याला मळून घ्यायचं आहे. एकाच वेळेला खूप जास्त पाणी घालायचं नाही, अगदी थोडंसं घालायचं आहे आणि आपल्याला थोडंसं घट्टसर असं मळायचं आहे. दोन्ही हातांनी पीठ आपलं थोडंसं जास्त आहे ना, त्याच्यामुळं दोन्ही हाताचा वापर करून आपण एकदम छान हे पीठ मळून घेऊता. तर पहा, आपल्याला थोडंसं घट्ट, पोळीपेक्षा थोडंसं घट्ट मळायचं आहे. त्याच्यामध्ये रवा आहे तो नंतर फुलतोच, पण आपल्याला एकदम सैलसर मळायचं नाही. थोडंसं आपण घट्ट मळलेलं आहे. झाकून बाजूला ठेवूत एक अर्ध्या तासासाठी. आता पहा, कुकरने छान 4 शिट्ट्या दिलेल्या आहेत. पूर्णपणे वाफ गेल्याच्या नंतर आपण डाळ काढून घेतलेली आणि तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी आपली डाळ ही शिजल्या गेलेली आहे. तिला घडसून घ्यायचं आहे. त्या अगोदर आपण याच्यामध्ये मीठ घालून घेऊता. आता चवीपुरतं मीठ म्हणजे मी 1.5 चमच इतकं मीठ वापरलेलं आहे. वरणाचं प्रमाण थोडंसं जास्त आहे ना, बट्टीसोबत भरपूर वरण लागतं. तर पहा, इथं 1.5 चमच मीठ घालून घेतलं आहे. छान याला आपण फेटून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता डाळ एकदम छान आपली झालेली आहे आणि मस्त शिजलेली आहे. फोडणी देऊन त्याच्यासाठी जाड तळाशी मोठी मी कढई ठेवून घेतलेली आहे. 5 चम्मच इथं मी तेल घालून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर तेल गरम झालं की अर्धा चमच जिरं, अर्धा चमच मोहरी घालायची आहे. दोन्ही छान फुलले की त्याच्यामध्ये आपल्याला लसूण आणि आलं घालायचं आहे. आता इथं 1.5 इंच आलं आणि 20 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेऊन घातलेल्या आहेत. हलकासा त्याचा कलर बदलला की त्याच्यामध्ये 1 कांदा घालून घ्यायचा आहे. वरणामध्ये तुम्हाला कांदा जर आवडत नसेल, नाही घातला तरीही चालेल, पण कांद्याने कसा एक गोडवा त्याच्यामध्ये येतो, छान लागतं वरण, म्हणून मी इथं कांदा घालून घेतलेला आहे. 1 मोठा कांदा आहे. छान यालासुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे. हलकासा कलर बदलायला लागला त्याच्यामध्ये कढीपत्त्याचे पानं सुरुवातीला मी नाही घातले होते, आता घालून घेत आहे. तर इथं 7 ते 8 आपण पानं घातलेली आहेत कढीपत्त्याचे आणि कोथिंबीरीचे जे देठं असतात ना, कवळी, ती घालून घेतलेली आहे. अगदी कोथिंबीरच घातली नाही, करपायला लागेल ना ती, म्हणून हलकेसे देठं मी घालून घेतले. दोन्ही घालून छान असं परतून घेऊता. तर पहा, परतलं की हलकासा आपल्याला कलर याचासुद्धा बदलू द्यायचा आहे. सारखं ढळवत राहायचं म्हणजे तळायला लागणार नाही आणि फोडणी करपणारसुद्धा नाही. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये घालू टोमॅटो. इथं 2 मोठे टोमॅटो आहेत.
मी या पद्धतीने असे कट करून घेतले, ते सुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि छान आपल्याला अजून 2 मिनिटासाठी याला परतून घ्यायचं आहे। तर पहा टोमॅटो छान असा मऊ होतो तेलामध्ये खूप लवकर। तर तेलामध्ये आपण टोमॅटो घालून घेतलेला आहे। आता मी तो 2 टोमॅटो वापरलेले आहेत, कारण आपण याच्यामध्ये नंतर चिंचसुद्धा घालणार आहोत। त्याच्यानंतर आपण छान परतून घेऊत आणि घालू त्याच्यामध्ये मसाले। सुरुवातीला मिरची पावडर, आता वरणाचं प्रमाण जास्त आहे म्हणून मी मोठे 2 चमच इथं मिरची पावडर घातलेला आहे। खडा मसाला आहे, थोडा जास्त प्रमाणात जर झाला ना चरचर लागते, त्याच्यामुळे मी अर्धा चमच घालून घेतलेला आहे। धनेपूड पूर्ण 1 चमच घालून घेतलाय। छान परतून घ्यायचं आहे, 1 मिनिटासाठी छान हलवून घ्यायचं। मसाले चांगले कलर याच्यामध्ये उतरला की याच्यामध्ये आपण जी डाळ शिजवून घेतली ना ती घालून घ्यायची आहे। डाळ आपली खूप घट्टसर आहे, त्याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी घालून घेतलेलं आहे। पाणी गरम घालायचं, थंड अजिबात घालायचं नाही। तर पहा छान हलवून घेऊता। खूप दाटसर झालेली आहे, कारण डाळ आपली खूप छान शिजलेली आहे आणि वरण आपल्याला भरपूर करायचं, त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊत। तर पहा मी पाणी उकळायला ठेवलं बाजूला, एकदम छान आणि गरम पाणी आहे, याच्यामध्ये घालून घेऊ। तर तुम्ही पाहू शकता आपलं 2 ते 2.5 लिटर इतकं वरण तयार झालेलं आहे। तर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चिंच। तर चिंच मी भिजत घातलेली होती, ती याच्यामध्ये घालून घेतलेली आहे। मोठे 4 चमच चिंचेचं पाणी होतं ते घालून घ्यायचं। अगदी 1 ते 2 चमच आपल्याला इथं गूळसुद्धा घालून घ्यायचं आहे। तुम्हाला नाही आवडत असेल नाही घातल्या तरीही चालेल, पण बट्टीसोबत ना चिंच आणि गूळ घातलेलं वरण खूपच भारी लागतं। आता हे सर्व घालून छान दणदणीत आपल्याला उकळी फोडून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता एकदम आपण सैलसर वरण म्हणजे एकदम पातळसुद्धा केलेलं नाही, पातळ वरण चांगलं लागत नाही, थोडंसं घट्टसर ठेवलेलं आहे। छान उकळी फुटली की बाजूला ठेवूत आणि तोपर्यंत आपले पीठसुद्धा छान भिजलेलं आहे। आता पीठ मळायला घेऊत। तर पीठ छान आपण मळून घेणार आहोत। तर पाहू शकता एकदम मस्त आपलं पीठ हे मऊ झालेलं आहे। थोडंसं त्याला मळून घ्यायचं म्हणजे मऊपणा येतो आणि याचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत। आता हे गोळे एका पोळीचे म्हणजे पोळीपेक्षा थोडेसे जास्त आहेत, पण आपल्याला पोळ्याच लाटून घ्यायच्या आहेत। आपण एकदम लेयरवारी ही बट्टी करणार आहोत। तर तुम्हाला खूप जर जास्त वाटत असेल काम वाढायचं तर तुम्ही असे सुद्धा गोळे उकडून घेऊ शकता आणि याची सुद्धा बट्टी करू शकता, पण आपण एकदम लेयरवाली करणार आहोत ना, त्याच्यासाठी मी इथं पूर्णपणे गोळे करून घेतलेले आहेत। आणि त्याच्यातला एक गोळा घ्यायचा, थोडंसं त्याला पीठ जे आपण पोळीसाठी घेतलं ना गव्हाचं ते इथं घालून घेतलेलं आहे आणि छान आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। तर मी इथं तुम्हाला 3 पद्धतीचे भरपूर लेयर पडणारे दाखवत आहे। जी तुम्हाला पद्धत आवडेल ना त्या पद्धतीची पोळी लाटून तुम्ही याचे गोळे करून घेऊ शकता। तर सुरुवातीला आपण 2 पोळ्या लाटून घेतल्यात, त्याच्यामधली एक पोळी बाजूला ठेवली, दुसऱ्या पोळीवर छान असं तेल मी पसरून घेतलेलं आहे। इथं तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता, पण आपण इथं तेलाचा वापर केलेला आहे। तेल पूर्णपणे पसरून घेतलं, अगदी ज्या पोळीचं पीठ आपण लावायला घेतलंय ना पोळीला तेच याच्यावर घालून घ्यायचं आहे आणि दुसरी पोळी याच्यावर घालून तिच्यावर सुद्धा आपल्याला छान तेल पैस करून घ्यायचं आहे। थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि या पद्धतीने आपल्याला याच्या घड्या टाकून घ्यायच्या। दोन्ही कडामध्ये घालून या पद्धतीने आपण याची एक रोल तयार करून घेऊ। तर पहा हलक्या हाताने आपल्याला रोल करायचा आहे, खूप जास्त त्याला फिरवायचं नाही किंवा खूप जास्त असं लहान करायचं नाही, म्हणजे एकदमच पातळ हा रोल होतोय आणि मग त्याचे लेयर बरोबर येणार नाहीत। तर पहा एका पोळीचे आपल्या 2 पोळे आहेत ना त्याचा एक रोल तयार केला, त्याचे 3 भाग केलेत आणि या पद्धतीचे त्याचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत। जेव्हा आपण याला शिजून कट करूत ना तर एकदम लेयरदार आपल्याला हे मिळणार आहे। तर तुम्ही पाहू शकता 2 पोळ्याचे आपण 3 गोळे केलेले आहेत। याच पद्धतीने आता जर तुम्हाला कमी प्रमाणात जर करायचं असेल तर तुम्ही एका पोळीचं सुद्धा करून घेऊ शकता। एक पोळी लाटली या पद्धतीनं तिचा रोल करायचा आहे, तेच स्टेप आहे, फक्त इथं मी एकच पोळी वापरलेली आहे। आता याला काय करायचं आहे आपल्याला, याचे जास्त भाग करायचे नाहीत। तर पहा याचे मी 2च भाग केलेले आहेत, एकच पोळी होती ना त्याचे 2 भाग करून या पद्धतीने याला रोल करून घ्यायचे। याचे सुद्धा खूप मस्त असे पदर सुटलेले राहतात, खूप छान याची सुद्धा बट्टी तयार होते। तुम्ही कमी जर प्रमाणात करत असाल तर असेच करून घ्या आणि पहा
आता तुम्हाला खूपच जास्त प्रमाणात जर बट्ट्या करायच्या असतील तर या पद्धतीने नक्की करा, म्हणजे पोळ्या एका वेळेला लाटून घेतल्या की करायला सोप्या. तर मी ते 4 ते 5 पोळी आहेत एकमेकावर घालून घेतल्या. त्याला आपल्याला सारखं पोळी जेव्हा घालतायत ना तेव्हा तेल आणि पीठ हे लावून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने एकदम हाताला थोडासा घट्टसर असा याचा गोळा करून घ्यायचा आहे. गोळा तयार झाला या पद्धतीने थोडासा लांबट करायचा, नाही तर खूप जास्त हे जाड होतील आणि लेअरसुद्धा व्यवस्थित सुटणार नाहीत. म्हणून थोडंसं मी याला पातळ असा गोळा करून घेतला आहे. आता त्याला कट लावायचे आहे. तर 5 पोळ्या आपल्या होत्या, त्याच्यासाठी मी तर 5 तुकडे करून घेतलेले आहेत आणि या पद्धतीने आपण त्याचे गोळे करून घेणार आहोत. तर पहा असे गोळे तयार झाले. भरपूर आपले हे तयार झालेले गोळे बाजूला ठेवून एकाच वेळेला उकडणार नाहीत ते सगळे. आता काय केलेले आहे, मी एका कढईवर चाळणी घालून घेतली. पाणी छान गरम झालं. पाणी गरमच झालं तेव्हा हे गोळे घालून घ्यायचे आहेत. कमी पाणी गरम असेल तर गोळे अजिबात घालायचे नाहीत. तर पाणी छान आपलं गरम झालेलं आहे. पूर्णपणे गोळे घालून घ्यायचे आणि याला उकडून घ्यायचं आहे. एक 12 ते 13 मिनिट लागू शकतात. आपण जास्त असे मोठे गोळे केलेले नाही. तुम्ही पाहू शकता 12 मिनिटाच्या नंतर मस्त असे फुलून आपले गोळे हे तयार झालेले आहे. शिजलेली आहे आपली बट्टी. तर पहा या पद्धतीने एका चमच्याने आपण हे पाहिलेलं आहे. सुरुवातीला चमच्याचा टोक आहे ना एका बट्टीमध्ये घालून पाहायचं आणि एकदम छान तिला पीठ वगैरे काहीच न लागलं की समजायचं आपली बट्टी ही शिजलेली आहे. याच पद्धतीनं आपण दुसरीसुद्धा करून घेऊ. तर पूर्ण हे काढून घेतल्याच्या नंतर दुसरीसुद्धा त्याच पद्धतीने करायची आहे. तर पहा एक तुम्हाला फोडून दाखवते. तर तुम्ही पाहू शकता एका बट्टीचे म्हणजे एका गोळ्याचे आपण 4 भाग करणार आहोत. तर 4ही भागायला व्यवस्थित अशी लेयर सुटलेली आहे. तर एकदम लेयरदार आपली बट्टी तयार झालेली आहे. जेव्हा तळूत ना तेव्हा एकदम मस्त लेयरदार आणि खुसखुशीत आपली बट्टी तयार होणार आहे. चला तर मग लगेच तळायला घेऊ. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथं तेल गरम करून घेतलेलं आहे. तर पहा तेल आपल्याला चेक करायचं आहे गरम झालं की नाही. त्याच्यासाठी बट्टीचा एक तुकडा याच्यामध्ये घालून पाहायचा. छान तो फुलून वर आला की याच्यामध्ये पूर्णपणे बट्ट्या हा घालून घ्यायच्या आहेत. सुरुवातीला आपल्याला हाय हीटवर गॅस करून पूर्णपणे तेल आपल्याला तापून घ्यायचं आहे. नंतर मीडियम हीटवर आपल्याला गॅस करायचा आणि सर्व ही बट्ट्या याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. आता मी तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवलेलं आहे आणि भरपूर याच्यामध्ये बट्ट्या जेवढ्या कढईमध्ये येतील ना तेवढ्या घालून घेतलेल्या आहेत. अशा जर केल्या ना तर एकदम छान असे लेयर सुटायला लागतात. त्याला थोडासा वेळ लागतो पण एकदम छान लेयर सुटतात. आपण जेव्हा समोसा कचोरी करताना त्यालासुद्धा वेळ जास्त लागतो तळण्यासाठी, पण एकदम खस्ता होतात ना अगदी तशाच ह्यासुद्धा होतात. वरून एकदम कुरकुरीत होतात आणि आतून एकदम सॉफ्ट अशा होतात. तर पहा सुरुवातीला आपल्याला झारी लावायची नाही. एक छोट्या झारींनी मी सारखं याला पलटवत असं तळून घेतलेलं आहे. छान याचा कलर बदलला. एक 7 मिनिट ते 8 मिनिट लागू शकतात कारण आपण भरपूर प्रमाणात याच्यामध्ये घातलेल्या आहेत ना बट्ट्या. तर 8 मिनिटाच्या नंतर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशा कुरकुरीत ह्या झालेल्या आहेत. तुम्हाला पाहू शकता तुम्ही कलरसुद्धा छान बदललेला आहे. याला काढून घेऊता तर तुम्ही पाहताय ना किती मस्त त्याला लेयर सुटलेले असतात. तर आपल्याला काय करायचं आहे, थोडा वेळ तळण्यासाठी द्यायचा आहे म्हणजे एकदम लेयरदार आणि खुसखुशीत आपली बट्टी ही तयार होणार आहे. तर पहा या पद्धतीने आपली ही बट्टी एकदम लेयरदार आणि खुसखुशीत तयार झालेली आहे. एक तुम्हाला दाखवते सुद्धा. पहा भरपूर लेयर पडल्यामुळे बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट अशी आपली ही कुरकुरीत आणि खुसखुशीत बट्टी तयार आहे. त्याच्यावर गरमागरम वरण हे घालायचं आणि आनंद घ्यायचा. तर या पद्धतीची ही बट्टी नक्की करून पहा आणि तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा.